नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऋतुजा पवार. इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला जे मागणी पत्र आहे ते पाठवण्यात आलेलं आहे. तर यामधील ज्या पोस्ट आहेत मुख्याधिकारी या पदाच्या असतील क्लास 1 आणि क्लास 2 च्या. तर या रिलेटेड जो आर-टी-आय आहे त्याबद्दल सविस्तरपणे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. जे आर-टी-आयचा आन्सर आलेला आहे त्या रिलेटेड. आता या रिक्त पदांचे जे मागणी पत्र आहे ते एम-पी-एस-सी कडे जाणार का? तर येस, ते मागणी पत्र एम-पी-एस-सी कडे पाठवण्यात आलेलं आहे. परंतु रिक्त पदे किती आहेत आणि त्या आधीची जी पदभरती होती त्यामध्ये मंजूर पदे किती होती? तर ही ज्या पोस्ट आहेत या क्लास 1 आणि क्लास 2 च्या आहेत. क्लास 3 च्या ज्या वॅकन्सीज आहेत त्याचा सुद्धा आर-टी-आयचा आन्सर लवकरच येईल. तर या पदांचा जो आर-टी-आय आहे तो आपण इथे बघणार आहोत. त्यासोबतच जो नेक्स्ट आहे की बघा, या आर-टी-आय मध्ये त्यांनी देण्यात आलेलं आहे की माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत आपण जो आर-टी-आय फाईल करतो त्याचं जे आन्सर आहे ते त्यांनी दिलेलं आहे की इथे बघा, क्लास 1 आणि क्लास 2 या पदांची जी मंजूर पदसंख्या आहे 31 डिसेंबर 2025 पर्यंत किती आहे, तोपर्यंत किती आहे पदसंख्या या रिलेटेड सांगण्यात आलेलं आहे. यामधील एकूण मंजूर पदांपैकी सध्या किती पदे रिक्त आहेत? तर ही जी रिक्त पदांची जी वॅकन्सीज आहेत त्या 31 डिसेंबर पर्यंत त्यांनी सांगितलेलं आहे. जेव्हा आपण ॲडव्हर्टाइजमेंट येते किंवा त्यामध्ये काही वॅकन्सीज ॲड होतात तेव्हा त्यातील रिसेंटमध्ये पाठीमागच्या प्रिव्हियसमध्ये किती पदे रिक्त असतात महिन्याच्या अखेरपर्यंतचे तेवढ्यानुसार ती पदभरती केली जाते बिंदू नामावलीनुसार. आता एम-पी-एस-सी मार्फत वर्ष 2023, 24 आणि 25 मध्ये जी पदभरती करण्यात आली त्यामध्ये जी अद्ययावत पदे करण्यात आलेली त्यांचा आकडा त्यांनी दिलेला आहे आणि त्यानुसार जी भरलेली पदे आणि रिक्त पदे किती आहेत तो जो आकडा आहे तो त्यांनी प्रस्तावित केलेला आहे क्लास 1 आणि क्लास 2 च्या पोस्टसाठी. त्यामुळे तुम्हाला जो पण आकडा दिसेल इथे तो 23, 24 आणि 25 मध्ये जी मंजूर पदसंख्या करण्यात आलेली त्या बिंदू नामावलीनुसार त्यामध्ये आता रिसेंटमध्ये परत पुन्हा काही त्याच्यामध्ये चेंजेस होण्याचे शक्यता जास्तीत जास्त आहे. आता यामध्ये पुढे बघा, वर्ष 2026 साठी मुख्याधिकारी गट अ आणि ब पदांच्या रिक्त जागांसाठी नगर विकास विभागाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे जे मागणी पत्र आहे ते पाठवलेलं आहे आणि त्यानुसार किती पदे रिक्त आहेत ते आपण बघूया. आता मुख्याधिकारी गट अ सरळ सेवा या पदासाठी बघा, मंजूर जी पदे होती आता भरलेली पदे ही 68 आहेत. 26 पत्रांचं मागणी पत्र पाठवण्यात आलेलं. परंतु आता जी रिक्त पदे आहेत क्लास 1 च्या पोस्टसाठी ती 7 रिक्त पदे असणार आहेत आणि क्लास 2 गट ब चं जे पद आहे मुख्याधिकारी हे पदासाठी त्यामध्ये 283 पदे जी होती पहिले मंजूर करण्यात आलेली त्यातील 282 पदे ही भरून झालेले आहेत असं त्यांनी सांगण्यात आलेलं आहे. तर रिक्त पदे ही एकच जागा रिक्त आहे. तर अशा प्रकारे जरी जागा कमी असेल तरी आर-टी-आयच्या उत्तरामध्ये त्यांनी अशा प्रकारे आन्सर दिलेला आहे. हा जो आर-टी-आय आहे त्या आधीच्या पूर्व जी बिंदू नामावली होती त्यामध्ये किती पदे रिक्त होती त्यानुसार त्यांनी हे आर-टी-आयचा आन्सर दिलेला आहे. जो नेक्स्ट आर-टी-आय जो त्यांचा आन्सर येईल ती नमुना मुद्दा क्रमांक 4 नुसार जी माहिती आहे ती निरंक आहे त्या रिलेटेड जी इन्फॉर्मेशन आहे ती लवकरच आपल्याला मिळेल आणि त्यानुसार ज्या आहेत किती वॅकन्सीज आहेत त्या आपल्याला अजून व्यवस्थित डिक्लेअर होतील. आता या ज्या वॅकन्सीज आहेत त्या एम-पी-एस-सी कडे वर्ग करण्यात आलेल्या आहेत. ठीक आहे, त्यामुळे एम-पी-एस-सी थ्रूच या ज्या आहेत वॅकन्सीज भरल्या जाणार आहेत. तर या रिलेटेडच हे अपडेट होतं आणि जर असेच अपडेट तुम्हाला जाणून घ्यायचे असतील आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि नवनवीन नोटिफिकेशनसाठी जे तुमचं बेल आयकॉन आहे ते चालू ऑन ठेवायचं आहे तुम्हाला. तर भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. धन्यवाद.